नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक खास जी आर घेऊन आलेलो मित्रांनो. हा जो जी आर असणार मित्रांनो, ऑगस्ट सप्टेंबर 2024 ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत जिल्हा अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत करण्याबाबतचा जी आर आलेला आहे मित्रांनो. तुम्हाला सांगण्याला आनंद होतो मित्रांनो. इथं एकूण 997 कोटी रुपयाच्या आसपास इथं निधी मंजूर झालेला आहे मित्रांनो. कोणत्या कोणत्या जिल्ह्यांसाठी झालेलं आहे सगळी नावं मी इथे दाखवणार आहे. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची मित्रांनो. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता, मी इथं जी आर ओपन केलेला आहे. ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. हा जो जी आर आहे महसूल आणि वन विभागावरून आलेला आहे मित्रांनो. दिनांक 4 ऑक्टोबर 2024 चा जी आर असणार आहे मित्रांनो. लेटेस्ट जी आर असणार आहे 4 ऑक्टोबर 2024 चा. त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो प्रस्तावनामध्ये आपण प्रस्तावना वाचून घेऊया. अतिवृष्टी व पूर व चक्रवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास व पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विविध करण्यात आले आहेत मित्रांनो. सांगण्यात आलेलं आहे की केंद्र शासनाने विविध केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने 30/1/2024 मध्ये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, त्याच्यानंतर वीज कोसळणे, त्याच्यानंतर समुद्राचे उधाण, त्यानंतर आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. तसेच 22/6/2023 च्या शासन निर्णयामध्ये सतत पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरीपर्यंत मदत अनुश्रेय करण्यात आलेली आहे मित्रांनो. सांगण्यात आलेलं आहे 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टर आपल्याला मदत मिळणार आहे, जर सांगण्यात आलेलं आहे. जसं की तुम्ही इथं वाचलं पण असेल, नोव्हेंबर 2023 इथे दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला जे असणार आहे ऑगस्ट 2024 साठी असणार आहे, ऑगस्ट व सप्टेंबर 2024 साठी असणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबर 2024 या महिन्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासन प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो. ओके. इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबर 2024 साठी इथं प्रस्तावना मागवण्यात आलेली आहे, सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. शासनाचा निर्णय काय मित्रांनो हे बघून घेऊया आपण आता इथं. ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्य विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण बघू शकता 197 करोड 170 अक्षरीमध्ये दिलेलं आहे आता. 997 कोटी 4,36,00,000 एवढी निधी वितरित करण्यात शासनाने मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो. किती निधी असणार मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं दिलेली आहे त्यांनी 997 कोटी 4,00,000 त्याच्यानंतर 36,000 एवढी निधी मंजूर झालेली मित्रांनो. छोटी निधी नाही, 1,000 करोडच्या आसपासची निधी मित्रांनो. ओके. तर त्याच्यानंतर मित्रांनो या शासनास निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन
11 यांनी या निधी वितरित करावा असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो संदर्भाधीन अनुक्रमांक 1 येथे नमूद दिनांक 24/1/2023 सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यात यावा. जी निधी मित्रांनो इतर तुम्हाला कोणत्याही प्रकारे फक्त बँक खात्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट येणार डीबीटी स्वरूपामध्ये. ओके, तर तुम्हाला डायरेक्ट बँकेच्या आधारे तुमच्या इथे अकाउंटला जमा होणार आहे मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो इथं सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि इथे लिहिलेलं आहे ना, चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही, याची दक्षता घ्यावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. एका हंगामात एकदा मदत होणार आहे मित्रांनो. शासन निर्णय महसूल व वन विभाग 1/1/2024 नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी मदतीच्या विविध दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असलेल्या खात्यावर जमा करावी मित्रांनो. 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये आपल्याला मिळणार आहे असे सांगण्यात आलेलं आहे. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुरुक्ती होणार नाही. तर यांची तहसील व जिल्हा अधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी. म्हणजे कोणाला इथं म्हणजे कोणाला इथं मन दुखू नये कोणाचं असं सांगण्यात आलेलं आहे तहसील आणि जिल्हा अधिकारी यांना. त्यानंतर मित्रांनो इथं आता पुढे लिहिले त्यांनी वरील निधी खर्च करताना सर्व सर्व शासन निर्णयातील सूचनांचे निषेकांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. ओके, असं सांगण्यात आले. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरता विविध केलेल्या अटी शर्तीचा पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधांनी करावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो लाभार्थ्यांना मदत वाटपीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. ज्यांची तुमची पण इथं ज्यांना पण पैसे मिळणार मित्रांनो त्यांची यादी जिल्ह्याच्या इथं वेबसाईटवर इथं अपलोड करण्यात यावी सांगण्यात आलेले. किती पैसे भेटलेले तिथं दिसेल मित्रांनो तुम्हाला या आदेशाद्वारे. तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे निर्गमित आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकेंनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वगळत करू नये याकरिता जिल्हा अधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. ओके, तिथे काय सांगण्यात आलेले मित्रांनो, ही जी निधी मित्रांनो तुम्हाला कर्ज खात्यामध्ये मिळणार नाहीये, त्याच्यानंतर तुम्हाला वसुलीसाठी वळती करू नये असं सांगण्यात आलेलं आहे. जिल्हा अधिकाऱ्यांना बँकेना सूचना देण्यात सांगितलेलं आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा अधिकारी यांची राहील. तर जिल्हा अधिकारी बँकेना सांगून देईल मित्रांनो की आणि कोणी तुम्हाला जर पैसे वगैरे मागत असतील, तुमचे काही पैसे वगैरे असतील पीक विमा घेतले तुम्ही शेतावर त्यांना द्यायचे नाही मित्रांनो, त्यांच्या डायरेक्ट कारवाई तुम्ही करू शकता. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेख निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालय व महालेखपाल कार्यालयांशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधीचा उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो वरील योजनेसाठी संदर्भ क्रमांक 2 दिनांक 27/3/2023 च्या शासन निर्णयामध्ये विविध केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या निकषानुसार व दरानुसार 2 हेक्टर मर्यादेतील शेती पिकांच्या नुकसानीकरिता खर्च मागणी क्रमांक C6 मध्ये मुख्य लेखा शीर्ष 2245 नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य 02 पूर चक्रवादळे इत्यादी 101 त्याच्यानंतर अनुग्रह सहाय्य 91 राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या मानकानुसार खर्च नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानाकरिता शेतकऱ्यांचे सहाय्य अनिवार्य सहाय्यक अनुदान वेतन स्तर सदर
लेखा शीर्षेखाली भागवण्यात यावा असं इथं भागवण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. भागवण्यात येईल. ओके. तसेच संदर्भ क्रमांक 3/1/2024च्या शासन निर्णयामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निषेकाबाहेर देण्यात आलेल्या मदतीच्या वाढीव दराच्या अनुषंगाने 0 ते 2 हेक्टर मर्यादित वाढीव दर तसेच 2 ते 3 हेक्टर मर्यादित शेती पिकांचे नुकसान खर्च मागणी क्रमांक 6 मुख्य लेखा शीर्ष नैसर्गिक आपत्ती निवारणीसाठी अर्थसहाय्य पूर चक्रवादळे इत्यादी अनुग्रह अर्थसहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानका व्यतिरिक्त खर्च नैसर्गिक आपत्ती पीक नुकसानीकरिता शेतकऱ्यांच्या सहाय्यास अनिवार्य. त्यानंतर मित्रांनो सहाय्यक अनुदाने वेतन स्तर सशर्त अंतर्गत सोबतच्या विवरित पत्र दर्शविल्याप्रमाणे खर्च करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. सदर खर्च आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधून पुनर्नियोजनाद्वारे उपलब्ध केलेल्या निधीतून खर्च करण्यात यावा. मित्रांनो अशा पद्धतीने हा GR आलेला आहे. मित्रांनो तुमचं म्हणणं चला जिल्ह्यांची नाव तुम्ही सांगणार होते मित्रांनो सर, ते तुम्हाला दाखवून देतो ना मित्रांनो. मी आता लगेच खाली बघू शकता 5व्या नंबरच्या PDF ला दिलेलं आहे. शासन निर्णय व महसूल वन विभाग इथं दिलेलं आहे. 4 ऑक्टोबर 2024 असणार मित्रांनो सोबतचे प्रपत्र 4 ऑक्टोबर 2024. ओके. ऑक्टोबर त्याच्यानंतर मित्रांनो ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करणाऱ्या निधीची तपशील इथे दिलेली आहे मित्रांनो. ओके. आता बघून घेऊया आपण इथं संपूर्ण माहिती. तर जिल्ह्याची नावं दिलेली आहे, जिल्ह्यांची नावे, कालावधी, त्यानंतर बाधित क्षेत्र हेक्टर किती आहे त्या जिल्ह्यामध्ये, बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे, शेतकऱ्यांची संख्या, निधी किती असणार आहे, लक्ष मध्ये असणारे, लक्ष म्हणजे लाखामध्ये लक्ष. ओके. लक्षामध्ये असणारे रायगडसाठी. आणि त्याच्यानंतर इथं रायगडसाठी बघू शकता तुम्ही 4.75 लक्ष निधी मंजूर झालेली आहे. त्यानंतर रत्नागिरीसाठी ऑगस्ट 2024 साठी असणारे लक्षात असू द्यायचे सिंधुदुर्ग रत्नागिरी इथं दिलेले आहे 3.76 लक्ष. आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्गसाठी 5.53 लक्ष इतकी निधी मंजूर करण्यात आलेली आहे. टोटल इथं एकूण तिघांना मिळून 14.1 लक्ष एवढी निधी मंजूर झालेली आहे. संख्या वगैरे बघू शकता तुम्ही हेक्टरी पण, आणि तुम्हाला संख्या शेतकऱ्यांची संख्या पण तुम्ही बघू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने दिलेलं आहे. हे जे होतं मित्रांनो विभागीय आयुक्त कोकण 27/9/2024 प्रस्ताव होता मित्रांनो. ओके. त्यानंतर आता याच्या खाली मित्रांनो विभागीय आयुक्त नागपूर 3/10/2024 प्रस्ताव आलेला आहे मित्रांनो. नागपूर विभागातून चंद्रपूरमध्ये आलेली फक्त सप्टेंबर 2024. इथं हेक्टर किती असणार आहे बाधित शेतकऱ्यांचे हेक्टर, आणि त्यानंतर बाधित शेतकऱ्यांची संख्या. ओके. 6172 असणार आहे. 932.2 लक्ष एवढी निधी मंजूर करण्यात आलेली आहे टोटल. ओके मित्रांनो अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. त्यानंतर मित्रांनो विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर दिनांक 30/9/2024 प्रस्ताव असणार मित्रांनो. इथं जर आले मित्रांनो आपण आता तर बीड साठी असणार आहे बीड आणि लातूर साठी असणार मित्रांनो. इथं ऑगस्ट 2024 साठी इथं त्यांची हेक्टरी इथं दिलेली दोघांची संख्या दिलेली मित्रांनो. बीड साठी 69,492 शेतकरी इथं आहे. आणि टोटल इथं 5,462.98 लक्ष निधी मंजूर करण्यात आलेली आहे. आणि लातूरसाठी बघू शकता तुम्ही 326 इथं शेतकरी आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर त्यांच्यासाठी मंजूर झालेली 21.8 लक्ष एवढी निधी मंजूर झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो परभणीसाठी सप्टेंबर 2024 इथं हेक्टरी दिलेली आहे. त्यानंतर संख्या दिलेली आहे इथं मित्रांनो 5,29,761 शेतकऱ्यांची संख्या आहे मित्रांनो इथं. त्यानंतर एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो 54,859.89 लक्ष इतकी निधी मंजूर झालेली आहे मित्रांनो इथं या तिघांसाठी. तर 60,343.95 लक्ष एवढी निधी मंजूर झालेली मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर दिनांक 1/10/2024 प्रस्ताव लातूर सप्टेंबर 2024 मध्ये इथे हेक्टरी दिलेली आहे. त्यानंतर 3,58,767 एवढे शेतकरी इथं असणार आहे मित्रांनो. त्याच्यासाठी 38,414.38 लक्ष एवढी निधी मंजूर करण्यात आलेली मित्रांनो. ओके. टोटल ही निधी तुमच्या खाली इथं दिलेली आहे 997 कोटी 4,36,000 एवढी निधी मंजूर झालेली आहे मित्रांनो. ओके. तर तुमच्यासाठी चांगली इथं GR मी आणलेला आहे मित्रांनो. त्याचा तुम्ही याचा PDF फाईलची लिंक तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपला. ओके मित्रांनो, नाही तर मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन मित्रांनो.
आणि ज्या शेतकरी मित्रांनो शेअर करा हा व्हिडिओ मित्रांनो. एवढी मोठा 1,000 कोटी रुपयाच्या आसपास इथे निधी मंजूर झालेला आहे मित्रांनो. किती शेतकऱ्यांची यादी तुम्ही कधी फॉर्म वगैरे भरलेलं असाल तरच तुम्हाला इथं मिळणार आहे मित्रांनो. ओके, तुमची कधी नुकसान भरपाईसाठी कधी चेकिंग झालेलं असाल, तुमची प्रस्तावना बघितलेली शेत वगैरे बघून गेलेलं असाल, तुमचा फॉर्म भरलेला असाल ऑनलाईन, तरच तुम्हाला निधी भेटणार आहे. कारण की बरेचसे मला मेसेज वगैरे सर आम्हाला पैसेच मिळत नाहीये. ते कसं असतं मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, सरकार जे नाही का निधी सरकारकडे निधी नसते मित्रांनो. त्यांनी कधी निधी मंजूर केली तर मग ते एका खट्टे एका म्हणजे एका एका बरोबरच जास्त पैसा एका खट्टे मंजूर करते आणि सगळ्या शेतकऱ्यांना इथं पुरवते मित्रांनो. अशा पद्धतीने असे जी आर असतात आणि अशा पद्धतीने ते आपल्याला माहिती आपल्या शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचवतो मित्रांनो. ओके, ज्यांनी फॉर्म भरलेला असेल त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला फॉर्म वगैरे बघायचे असेल तुम्ही कृषी अधिकारी ऑफिसमध्ये जाऊन तहसील कार्यालयामध्ये जाऊन पण तुम्ही इथं तपास लावू शकता मित्रांनो. ओके, त्या मित्रांनो इथं त्याच्यानंतर जी आर जो इथं बघू शकता तुम्ही, जसं की तुम्हाला सांगितले मी 4 ऑक्टोबर 2024 चा जी आर मित्रांनो, लेटेस्ट जी आर असणार आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि काही डाऊट वगैरे असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो मला. ओके, आणि तुम्हाला कधी माझ्याशी बोलायचं असेल तुम्ही मला डायरेक्ट टेलिग्राम चॅनलला मेसेज करा किंवा व्हॉट्सअप ग्रुपला तरी मेसेज केला तरी चालेल मित्रांनो. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे पण जॉईन होऊन जायचं मित्रांनो. सगळ्यात आधी मी तिथे PDF फाईल सेंड करून देतो मित्रांनो, जसे जी आर तसे रोजचे. कारण की मी नंतरून त्याची व्हिडिओ बनवून घेतो मित्रांनो, बाकीच्यांचा त्यांना वाचून घेता मित्रांनो त्यांच्या परीने. ओके, तर तिथे जॉईन होऊन जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या ज्या शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे व्हिडिओ, त्यांना पण ही माहिती पोहोचली पाहिजे मित्रांनो. आपल्या नातेवाईकांमध्ये मित्रपरामध्ये जे पण शेतकरी बांधव असतात त्यांना शेअर करा हा व्हिडिओला जास्तीत जास्त. त्याच्यानंतर मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचे. कारण की मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मी आणि खूप सारे जी आर इथं आणत असतो. आणि जसे सरकारी जी आर, प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट जॉब सगळ्या इथं आपण व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. सगळ्या योजनेचे आपण व्हिडिओ वगैरे इथं बनवत असतो. तर असं एकमेव चॅनल आपला आहे मित्रांनो, सगळे जी आर इथं आपल्याकडे इथं आपण एकही असं जी आर सोडत नाही मित्रांनो. कोणताही जी आर असो मित्रांनो, असं ओके, कोणतीही जॉब ऑपॉर्च्युनिटी असो, कोणताही जी आर असो, आपण सगळ्या इथं भरतीची माहिती देत असतो मित्रांनो. ओके, अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओ तुम्हाला मिळेल मित्रांनो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू.